तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज आम्ही मूवी बघायला चाललो आहे। ती कोणती मूवी तुम्हाला पण दाखवते मी पुढे जाऊन। चला मग। तर मी रेडी झाले आता आणि आमचा शो 7:30 वाजता आहे आणि आता 6:30 वाजलेत आणि अजून पण आम्ही घरातून निघालो नाही। आणि मेरे हस्बैंड तो बहुत ज़्यादा मेकअप कर रहे हैं। आपको मैं दिखा नहीं सकती वरना वो मुझे बहुत डांटेंगे। तर मी गेस केलं का कोणता मूवी असेल, मला कमेंट करा बरं जरा। तर गाईस आम्ही कोणता मूवी सिलेक्ट केला आहे माहिती आहे का? भूताचा। आणि मला सगळ्यात जास्त भीती वाटते भूताची, आणि तरीसुद्धा मी मूवी बघायला चालले आहे। तर बघू आता मी मूवी बघते का नाही। कोई बात नहीं, हम दिल पर पत्थर रख के मूवी देख लेंगे। तर आता मी निघालो आहे। चला मग तुम्हाला मी जाताना भेटते, ओके? तर मी असंच बसले होते, मी त्यांना बोलले चला ना यार, मला खूप बोर होते, आपण कुठेतरी मूवी वगैरे बघायला जाऊ। तर त्यांना खूप मनवल्याच्या नंतर ते मांडले आणि बोलले चल जाऊया आपण मूवी बघायला। मग तिकीट्स वगैरे बुक केले आणि आम्ही पोहोचलो कोहिनूर मॉलमध्ये। आणि हे नगरमध्ये आहे, तुम्हाला माहिती असेल जे नगरमध्ये राहतात त्यांना। आणि तुम्ही सगळेजण मला विचारत होता तू कुठे राहते, तर मी अहमदनगरमध्ये राहते। आता ते अहिल्यानगर झालं आहे। आणि अजून काही प्रश्न असेल तर ते पण विचारू शकता तुम्ही मला। मला पाहिजे ते स्ट्रॉबेरीचं। नको, तू आण ना मला। गेम पण काय हे सबवे सफर आहे पुढे। मुझे वो स्ट्रॉबेरी का चाहिए। सबवे सफर तर गाईज मी बोललो स्ट्रॉबेरीची, मला स्ट्रॉबेरी दिसली त्याच्यामध्ये म्हणून ते ऑर्डर केलं। आणि काय आलं तुम्हाला दाखवू का? एक मिनिट थांबा। मी ते स्ट्रॉबेरी बघून ऑर्डर केलं होतं, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीच आली नाही। मग ते माझ्यावर खूप हसत होते, तरी पण बस आता पिवा लागला। मग आता मूवीला पण खूप टाईम होता, बोललं तर काहीतरी खाऊन घ्यावं आपण, म्हणून असं छोटंसं काहीतरी मागवलं होतं। आणि फ्रेंच फ्राईज पण मागवले होते चीजवाले। मग ते आम्ही थोड्या वेळ असंच टाईमपास करत होतो इकडं। नंतर ते ऑर्डर देत होते तिथे
आणि पॉपकॉर्न वगैरे ऑर्डर केलं होतं, कोल्ड कॉफी खूप सारं ऑर्डर केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि मूव्ही चालूच होणार होता 5 मिनिटामध्ये आणि आम्ही सारन मूव्ही बघायला आलो होतो आणि तो भूताचा मूव्ही होता. तर मला भूताची खूप भीती वाटते. आता बघू आता काय होते पुढे. आणि तुम्हाला सांगू का, मी डोळे बंद करत होते जेव्हा ते असं काही हॉरर सीन आले ना, मी डायरेक्ट डोळे बंद करत होते. मला एवढी भीती वाटत होती ना. आणि ते बोलत होते काहीच उपयोग झाला नाही येऊन, सगळे पैसे वेस्ट केले तू माझे. कारण मी मूव्ही बघतच नव्हते, थोडं थोडंच बघत होते. त्याच्यानंतर इंटरवल झाली आणि मग आम्ही थोडंसं व्हिडिओज वगैरे काढले, कारण की तिथे सगळेजण तोंडाकडे बघत होते बाबा. मी जास्त व्हिडिओज वगैरे नाही काढले मग. त्यानंतर मूव्ही वगैरे संपला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि मला काय वाटतं माहिती का, हस्बंड वाईफने एकदा तरी म्हणजे असं महिन्यातून कधीतरी मूव्ही बघायला जायला पाहिजे सोबत. आणि भारी वाटतं आणि त्याच्याने प्रेम पण वाटतं. ओके बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.